या मागच्या उभे असलेले जे तरुण बांधव आहे ना, यांना विनंती, जर समजा आपल्याकडे आता टाळ नाही तर पुढे येऊन बसलं तर बरं होईल सगळं, म्हणजे थोडस तुम्हाला ऐकायलाही बरं वाटेल. सगळ्यांनीच उभं राहण्यापेक्षा पुढे येऊन बसा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत, गडबड करू नका मध्ये कृपया. आजच्या चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वमान्य देवनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतवर प्रकरणातील 4 कडव्यांचा हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या संतांचं महत्व प्रतिपादन करताना अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने आज या ठिकाणी हा सुरू असलेला नामयज्ञ चंद्रपूर अर्थात घोडेवाडी बराच दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या सोहळ्याला पुन्हा जोमानं सुरुवात झाली आहे. आणि अशीच भविष्योत्तर उत्तरोत्तर या सोहळ्याची प्रगती व्हावी, एकजुटीनं व्हावी, चांगली व्हावी. शेवटी मी बोलणारच आहे त्या विषयाने, पण आपण सगळ्यांनी या सेवेचा आनंद, वारकरी सेवेचा आनंद आपल्या जीवनात अंगीकारला. कारण आपल्या महाराष्ट्र भूमी ही संत साधूंच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये संतांचं वर्णन, महत्व, ज्या ज्या संतांनी आपल्यावर उपकार केलेले आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना विशेष असं महत्व प्रतिपादन करताना संतांच्या चरणावर अत्यंत विश्वास ठेवून नम्र भावाने, अत्यंत विनयाने संतांच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त व्हावं, हे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. आणि म्हणून या भूमीमध्ये संतांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहे खूप मोठे. काय सांगू आता संतांचे उपकार.